विधानसभेचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर सत्ताधारी आमदारांनी आव्हाडांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला। सत्ताधारी आमदारांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केली आणि आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी करत गदारोळ घातला। तर नितेश राणेंनी आव्हाडांच्या निलंबनाची मागणी केली। आव्हाडांना पुन्हा असं विधान करू नये असं नार्वेकरांनी बजावलं आणि त्यानंतर आव्हाडांनी माफी मागितली आणि या वादावर पडदा पडला। सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी आता भाषण करत असताना जे उल्लेख केला, जो छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातला उल्लेख केला, त्या संदर्भात मी त्यांना या सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्यासंदर्भात निर्देश देतो। आपण कृपया सभागृहाची दिलगिरी व्यक्त करून माफी मागावी। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय, हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोललेत आणि तरी पण यांचे हातवारे बघा, फोनवर बोलतायत। अब्जर काय उपकार करतायत का? एवढं बोलायचं ना, जाऊन बोला ना त्या टिपे आणि औरंगाबादबद्दल। जाऊन आम्ही काय बोलणार? पण पहिले ना अध्यक्ष महोदय निलंबित करा, अध्यक्ष महोदय निलंबित करा। जितेंद्र आव्हाड साहेब, मी या सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला आणि विशेष करून आपण जे आता विधान केलेलं आहे त्या संदर्भात मी आपल्याला ही शेवटची संधी देतोय। यापुढे जर का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा या राष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल जर का आपण चुकीचं विधान केलं तर मला नियम 53 खाली तुम्हाला या सभागृहातनं सस्पेंड करायला लागेल। त्यामुळे माझ्यावर अशी पाळी आपण आणू नयेत। अध्यक्ष महोदय, मी माफी मागतो, बस। ऐका आता अध्यक्ष महोदय, चला बस। अध्यक्ष त्यांनी महोदय, सभागृहाची माफी मागितलेली आहे।